स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मला असं वाटलं की लगेच व्हिडिओ करावा म्हणून घरातूनच व्हिडिओ करते. कारण परवा आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थी. आणि ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला खूप उपाय ताईंनी करून झालेले आहेत. बऱ्याच त्यांचे मेसेजेस होते, ताई आम्ही भरपूर उपाय करतो, गणपतीची उपासना करतो, संतान प्राप्तीसाठी, घरात संकट येऊ नये ह्यासाठी कुठलाही प्रयत्न करतो, पण त्याच्यामध्ये यश मिळत नाही, कोणत्याही कामामध्ये डिले होत राहतो, म्हणजे वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला. अशा वेळेस संकट निवारणासाठी आपण एकतर मारुती रायांकडे जातो, किंवा दुसरे म्हणजे आपण आपल्या सगळ्यात महत्त्वाचे गणपती बाप्पांकडे आपण साकडं घालतो की माझे जे काही संकट आहे ना ते तू हरून घे आणि त्याचबरोबर मला त्यातनं मार्ग काढ. तर बऱ्याच ताईंनी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, हा उपाय खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. त्याचबरोबर खाली श्री गणेशाय नमः अशी कमेंट करायची, त्याशिवाय उपाय तुम्हाला लाभणार नाही बरं का. आपल्या गणपती बाप्पाचं नाव नक्कीच व्हिडिओच्या खाली घ्यायचं. चला, आता एक उपाय खूप महत्त्वाचा आहे. हा उपाय मी माझ्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओवर टाकला होता आणि मागच्या वर्षी हा व्हिडिओ टाकला होता तुम्हाला सांगते, पण त्या ताईंना आजही त्या गोष्टीचे अनुभव येत आहेत. कारण अंगारकीपासूनच हा उपाय केला जातो आणि अंगारकीपासूनच उपाय केल्याने त्याचे अप्रतिम असे सुंदर रिझल्ट, किंवा असं म्हणू शकतो की असे सुंदर अनुभव त्यांना आलेले आहे. आता उपाय काय करायचा आहे, हा उपाय तुम्हाला खूप महत्त्वाचा, अगदी लक्ष देऊन ऐकायचा आहे, स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ, पटापट व्हिडिओ बघायचा नाही आहे, किंवा उपायापर्यंत जाऊन मग अर्धवट नॉलेज घेतली तर उपाय अर्धवट होईल आणि मग त्याचा काही प्रभाव झाला नाही की मग तुम्हीच येऊन विचारता ताई मला ह्याचा फरकच पडला नाही, किंवा असंच झालं नाही तसंच झालं. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. थोडा वेळ लागतो, पण व्हिडिओ पूर्ण बघितल्याने ना तुम्हाला गोष्ट व्यवस्थित कळते आणि त्यानुसार तुम्ही करू शकता. बघा, करायचं काय आहे, गणपती बाप्पाच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, उठायचं आहे सकाळी, छान सुंदर गणपती बाप्पाचं दर्शन, आपण झोपेतून उठल्याच आधी डोळे बंद करून गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे. आज संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी आहे. वर्षातून सगळ्यात महत्त्वाचं, या वर्षातली सगळ्यात पहिली आहे. बघा, गणपती बाप्पाच्या वर्ष सुरुवात झालं स्वामींच्या कृपेने गुरुवारी, एकादशी होती विष्णूंच्या कृपेने आणि स्वामी स्वरूपातल्या आशीर्वादाने आपण ह्या वर्षाला सुरुवात केलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर स्वामींनी आपल्याला सुंदर सुरुवात तर करून दिलेली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं, आपण कोणतीही गोष्ट करतो तर गणपती बाप्पाचं आपण पूजन आधी करतो. तर स्वतः गणपती बाप्पा अंगारकी चतुर्थी घेऊन आलेले आहेत बघा, म्हणजे बाप्पा नाही घेऊन आले, म्हणजे मी असं म्हणते. तर गणपती बाप्पाचं पूजन आपल्याला ह्या वर्षी सगळ्यात पहिला सण म्हणजेच अंगारकी चतुर्थी आपण करणार आहोत. म्हणजे बघा, गणपती बाप्पाचा आशीर्वाद अगदी पहिल्या 4 दिवसातच तुम्हाला ही सेवा करून वर्षभर याचा लाभ घेता येणार आहे, हे लक्षात असू द्या. कारण कोणत्याही गोष्टीची शुभ सुरुवात जी असते ती गणपती बाप्पापासून आपण करत असतो. आता करायचं काय आहे ह्याकडे वळूया, नाही तर परत म्हणाल ताई तुम्ही बाकीचंच बोलत असतात आणि उपाय काय सांगत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं बघा, मला काय तुम्हाला सांगायचं आहे की सकाळी उठले, गणपती बाप्पाचं पूजन वगैरे, तुम्ही देवपूजा वगैरे करा, छान उंबरठा लेपण वगैरे करा, घराचा मुख्य दरवाजा वगैरे पुसून स्वस्तिक ओम काढा, त्याचबरोबर सडा रांगोळी जी काही तुमची फ्लॅटमध्ये असाल, कुठेही असाल तरी सुद्धा काढा. त्याचबरोबर तुम्हाला अजून मी सांगते, तुमची देवपूजा झाली, किचन शुद्धीकरण झालं, तुमच्या किचन ओट्याजवळ छान रांगोळी काढा, अग्नी स्वरूपाचं पूजन करा, ते सगळं झालं, तुळशीचं पूजन करा. आणि हे सगळं झालं की गणपती बाप्पाचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे. अभिषेक करताना 108 वेळा श्री गणेशाय नमः किंवा तुम्ही ओम गणपते नमः असा मंत्र जप करू शकता, पण अभिषेक करणं गरजेचं आहे. अभिषेक नक्की करा, कारण अंगारक चतुर्थी ही वर्षातून 2दाच येते आणि त्याचमुळे अंगारकी चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक करून त्यांची स्थापना कराल तर नक्कीच तुम्हाला खूप शुभ असे छान अनुभव येतील. त्याचबरोबर गणपती बाप्पाचा अभिषेक करताना तुम्ही काय करा, पिण्याच्या पाण्याने अभिषेक करा, म्हणजे तुम्ही ते पाणी ग्रहण पण करू शकाल. आणि पंचामृत असू द्या किंवा ते सगळं असू द्या, ते ग्रहण जेव्हा कराल तेव्हा आपल्यात ती ऊर्जा तयार होते, हे नक्की लक्षात असू द्या. घरातल्या सगळ्यांनी तीर्थ घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करायची. उपाय काय करायचा आहे, तर गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही त्यांची तुमच्या देवघरात स्थापना केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मोजून 11 किंवा 21 दाणे घ्यायचे आहेत, बरोबर. 11 किंवा मोजून 21 तुम्हाला तांदळाचे अखंड बासमतीचा लॉंग ग्रेन असतो ना, लॉंग राईस, तो 11 किंवा 21 घ्यायचे आहेत. छोटी फॅमिली 11 घ्या, मोठी फॅमिली आहे 21 घ्या.
ठीक आहे. 11 किंवा 21 तुम्हाला तांदळाचे मोठे अखंड दाणे घ्यायचे. एक एक दाण्याला तुम्हाला गंध लावायचा आहे. गंध लावून त्याचं पूजन करायचं आहे आणि ते पूजन करताना ओम गण गणपतये नमः, श्री गणेशाय नमः असं मंत्र जप करायचा आहे. ज्यांना गणपती स्तोत्र येत नसेल, ज्यांना अथर्व शीर्ष येत नसेल, त्यांनी मंत्र जप करा. ज्यांना अथर्व शीर्ष येतं, गणपती स्तोत्र म्हणता येतं, त्यांनी ते स्तोत्र म्हणत म्हणत त्याला गंध अक्षदा करायचं आहे. आता ते झाल्यानंतर, हे गंध लावून झाल्यानंतर तुम्हाला एक एक अर्पण, म्हणजे तुमचं पूर्ण अथर्व शीर्ष म्हणूस तर किंवा तुमचं गणपती स्तोत्र म्हणूस तर तुम्हाला तो गणपती बाप्पाकडे तो जो अक्षदा आहे, ती जी अक्षदा आहे 11 असू दे 21 असू दे, गणपती बाप्पाच्या पायांना अर्पण करायची आहे आणि ती एक एक करून अर्पण करायची. जसं ओम गण गणपते नमः, श्री गणेशाय नमः असं करत 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 तुम्हाला एक एक अक्षदा पूर्ण 11 किंवा 21 होऊस तर गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला 21 किंवा 11 दुर्वाची एक गड्डी आपण जी तयार करतो, ती गड्डी आपण जी असू दे किंवा दुर्वा अर्पण करायचे आहेत. लाल फूल, जास्वंदाचं लाल फूल भेटलं तर अति उत्तम. जास्वंदाचं लाल फूल गणपती बाप्पाला अर्पण करायचं आणि जास्वंदाचं नाही भेटलं तर गुलाबाचं लाल फूल नक्कीच अर्पण करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला लाल फूल दुर्वा अर्पण केल्यानंतर एकच गोष्ट करायची आहे की तिथे तुम्हाला गुळ थोडासा ठेवायचा आहे. गुळ ठेवायचा आहे. बघा, मंगळवारी येते अंगारकी चतुर्थी, त्यामुळे लाल रंगाला महत्त्व आहे, लाल ऊर्जेला महत्त्व आहे आणि ज्या ऊर्जेने तुम्ही ती गोष्ट कराल त्या ऊर्जेने तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा लाल गुळ तिथे अर्पण करायचा आहे. आता हे करायचं कधी, तर सकाळी करायचं जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहात. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी त्यातले 5 अक्षदा घेऊन, त्यातलं जे 5 अक्षदा आहे ते घेऊन तुम्हाला जवळच्या कुठल्या तरी मंदिरात जाऊन अर्पण करायचे. बऱ्याचशांच्या सोसायटीमध्ये गणपती मंदिर असतं, तिथे जाऊन तुम्ही करू शकता किंवा त्या दिवशी नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी जाऊन ते 5 अक्षदा गणपती बाप्पाच्या चरणी मंदिरात जाऊन अर्पण करायचे. उरलेल्या अक्षदा सगळ्यांनी आपल्या पाकिटात ठेवायच्या. 2 असू दे, 3 असू दे आणि काही अक्षदा तुमच्या तिजोरीत ठेवायच्या. त्या अक्षदा अभिमंत्रित झालेल्या असणार आहेत, त्या ऊर्जित झालेल्या असणार आहेत, त्यामुळे ते तुम्हाला धनवान केल्याशिवाय सोडणार नाही. कारण गणपती बाप्पाचं संरक्षण आणि आशीर्वाद त्या अक्षदांमध्ये असणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच शुभ आशीर्वाद देतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील. त्यामुळे कुठलीच सेवा करू नका, 120 दिवसाची करू नका किंवा कुठलीच सेवा करू नका, पण ही सेवा फक्त आणि फक्त अंगारकी चतुर्थीपासून तर 21 दिवस तुम्हाला करायची आहे. म्हणजे अंगारक चतुर्थी 1 आणि त्याच्या पुढचे 20 दिवस अशी करायची आहे. आणि तुम्ही स्वतः बघाल, गणपती बाप्पांची ही 21 दिवसाची सेवा तुम्हाला खूप सुंदर प्रभावी असे अनुभव देतील. फक्त तुमची पाळी अडचण जी काही असेल, पुढे 21 दिवस करू शकत असाल त्या पद्धतीने करा. मध्ये अडचण आली तर ते दिवस सोडायचे, 5व्या दिवशी परत सुरू करायची. असे 21 दिवस झाले पाहिजे. आणि हे जे अक्षदा आहे तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत, घरच्यांच्या सगळ्या मुलांच्या बॅगामध्ये ठेवू शकता, मिस्टरांच्या जॉबमधल्या किंवा बिझनेसमध्ये जे काही बॅग घेऊन जातात किंवा वॉलेट घेऊन जातात त्याच्यात ठेवू शकता. तुम्ही स्वतः कामाला जात असाल किंवा नसाल तरी तुमच्याकडे वॉलेट आहे ना, पाकिट आहे ना, त्यामध्ये ठेवायचं आहे, कारण हा शुभ आशीर्वाद असणार आहे. त्यानंतर गुळाचा खडा जो तुम्ही तिथं ठेवलेला आहे, तो गुळाचा खडा संध्याकाळी सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून घेतलेला गुळाचा खडा तुमच्या आयुष्यात एनर्जी, ऊर्जा भरून तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे हा सुंदर उपाय, अगदी साधा सोपा उपाय आहे, करून बघा. कारण ह्या सेवेने भरपूर ताईंना सुंदर असे अनुभव आलेले आहेत. कारण साधी सोपी सेवा आहे पण खूप प्रभावी आहे, अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे ही सेवा स्वतः पार्वती मातेने सांगितली होती. जेव्हा गणपती बाप्पांनी या गोष्टीबद्दल विचारलं होतं की हे केल्याने काय होतं, ही कथा आहे, कधीतरी निवांत तुम्हाला सांगेल, पण 100% तुम्हाला मी सांगते की हा जो उपाय सुद्धा आहे ना, हा उपाय सुद्धा खूप म्हणजे नावाजलेल्या व्यक्तींनी सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर त्याचे अनुभव बऱ्याच लोकांना आलेले आहेत. आणि म्हणूनच मी माझ्या ताईंपर्यंत हा उपाय आणला आणि त्याचाही अनुभव त्यांना मिळालेला आहे. तुम्हीही करून बघा, तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. 100% हा उपाय केल्याने तुम्हाला ह्याचे रिझल्ट भेटणार का, तर नक्की सकारात्मकतेने, पॉझिटिव्हिटीने आणि विश्वासाने करा, श्रद्धेने करा. आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी कधी पडणार नाही. 2026 तुम्हाला खूप सुंदर जाईल, कारण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरपूर काही घेऊन येणार आहे. त्यामुळे हा उपाय केला की नाही हे नक्कीच मला
तुम्ही सांगायचा आहे. पण ह्या उपायाने 100% तुम्हाला अनुभव येणारच आहे. त्यामुळे प्रभावी उपायाला नाकारू नका आणि ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम गणेशाय नमः, ओम गणपते नमः हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण त्यानेच नामस्मरण होते आणि आपली अध्यात्माची जी जोड आहे ती देवापर्यंत पोहोचते. त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तिथे ऑल किंवा बरेचसे ऑप्शन येतील. त्यातला सगळ्यात पहिला ऑल ऑप्शन क्लिक करा, म्हणजे येणारे अजून काही माहितीपूर्वक व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला चांगल्या अशा गोष्टी ऐकून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपण असं म्हणू शकतो की छान छान अशा गोष्टी माहितीपूर्वक व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यातून तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव आणि त्याचबरोबर माहितीही मिळत राहील. त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.